नमस्ते. आज आहे पितृपंधरवतील अष्टमी. आज माझ्या सासऱ्यांचे अष्टमी श्राद्ध आहे. आपल्या पितरांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे करत असतो. तर मी काय काय केले ते तुमच्यासोबत शेअर करते. तर मी कालपासूनच ह्याला सुरुवात केली. तर काल मी रात्री दक्षिणेला तोंड करून हा पितरांसाठी दिवा लावला होता आणि सकाळीच मग व्हरांडा वगैरे साफ करून ते छान अशी रांगोळी काढून घेतली आणि मग माझ्या मिस्टरांनी छान फोटोची गंध अक्षता फुलं घालून अशी छान पूजा केली आणि नंतर मग आम्ही नाश्त्याला आज साबुदाण्याची खिचडी बनवली होती आणि कारण नैवेद्य दाखवायचं होतं ना म्हणून. आणि मग जेवणासाठी मी वरण, भात आणि लापशी रवा हे तिन्ही साहित्याने मी एकाच कुकरमध्ये लावून त्याची शिट्ट्या काढून घेतल्या आणि ह्या छोट्या कुकरमध्ये मी काळे वाटाणे उघडत ठेवले होते. तर हे बघा, ही मस्तपैकी मी लापशी बनवली काजू घालून. आणि माझ्या सासऱ्यांना ही कारल्याची भाजी खूप आवडते, किसून केलेल्या कारल्याची भाजी, त्याच्यामुळे ती भाजी त्यांची फेवरेट आणि म्हणून ती भाजी बनवली त्यांच्यासाठी. आणि श्राद्ध म्हटल्यानंतर आमच्या इकडे भोपळ्याची भाजी ही असतेच, त्याच्यामुळे ही पिवळ्या भोपळ्याची भाजी आणि वरण बनवलं होतं आणि काळ्या वाटाण्याची आमटीसुद्धा बनवली होती त्याच्यासोबत. आणि त्या काळ्या वाटाण्याच्या आमटीमध्ये मी काजू घातले होते, कारण माझ्या सासऱ्यांचे काजू पण खूप फेवरेट आहेत, त्यामुळे त्यात काजू घातले होते. आणि कांदाभजी पण त्यांची फेवरेट आहेत म्हणून कांदाभजी केली होती. आणि आमचे मालवणी वडेसुद्धा, कारण श्राद्धाला सगळ्यांच्या इकडे आमच्याकडे मालवणी वडे हे असतातच, त्यामुळे हे मस्तपैकी असे मालवणी वडे केले होते. आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते श्राद्ध करण्याची, तर मग ही आमच्या इकडची अशी पद्धत आहे, ती तुम्हाला मी दाखवते. आणि आज वहिनीकडचे वगैरे कोणी नव्हते, ते बाहेर गेले होते, फक्त माझी आईच आली होती, त्याच्यामुळे मग आज कमी जेवणच बनवलं. तर जिथे आम्ही पूजा केली तिथे हे असे नैवेद्य दाखवावे लागतात. तर 7 नैवेद्य आम्हाला लागतात. तर 1 तुळशीला, 1 अग्नीला आणि 5 खाली ठेवावे लागतात कावळ्यांसाठी. आणि मग नंतर जेवायला बसलो. मग आई, माझा मुलगा, माझे मिस्टर आणि मी असं आम्ही जेवण केलं आजचं. थँक्यू.